पुढील 50 वर्षांचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पांची कामं सुरू आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करण्यात यावे. विकास कामं सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यादृष्टीनं कामांचे वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीनं कामं पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव O.P. गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील आदी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, PMRDAचे आयुक्त श्रावण हर्डीकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की नवी मुंबईतील उल्वे वसाहतीमधील सेक्टर 12 इथं केंद्र शासनाच्या सहकार्यानं राज्यातील पहिला युनिट मॉल उभारला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसराला भविष्यातील सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर युनिट मॉलचे काम गतीनं होण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या आढावा बैठकीमध्ये करावा. पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गाबाबत आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की मेट्रो मार्ग 1, 2 आणि 3च्या कामांना गती देण्यात यावी. राजभवन येथील मेट्रो मार्गावर पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या ठिकाणी राजभवन परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टील आणि सिमेंट यांचा वापर करून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक ते निगडी मार्गास मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत महामेट्रो, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या दरम्यानचा त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा. तसंच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणांनुसार मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किमतीस केंद्रीय नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री महोदयांशी चर्चा करून याबाबतच्या अडचणी सोडवण्यात येतील असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.